नमस्कार मित्रांनो, मी श्रीधर पंडित पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ॲनालिसिस व्हिडिओमध्ये आणि प्रॉफिट लॉस किती झालेला आहे ऑर्डर्स बुकमध्ये ते दाखवण्यासाठी एक नवीन व्हिडिओ मी तयार करतोय। 2-4 दिवस व्हिडिओ अपलोड करता आला नाही कारण लिटरली एका पाठोपाठ एक कामं चालू होती। प्रॉफिट्स तर बुक करत होतो बट कामं चालू असल्यामुळं मला व्हिडिओ रेकॉर्ड करता आला नाही। इनफॅक्ट आजही बघा ऑलमोस्ट 9:30 वाजलेत आणि मी आत्ता व्हिडिओ रेकॉर्ड करतोय संध्याकाळचे 9:30। सो येस, इट्स ओके। एनिवेज, तर आपण ऑर्डर्सवर जाऊयात। ऑर्डर्सवर बघितलं तर बँक निफ्टीमध्ये आपण आज एकच पोझिशन घेतलेली होती आणि त्या एका पोझिशनमध्ये आपण ऑलमोस्ट 1,500 रुपयाच्या आसपास 1449 रुपीजच्या आसपास प्रॉफिट बुक केलेला आहे। वरचा जो 49 रुपीज 50 रुपीजचा जो प्रॉफिट आहे तो जरी आपण ॲज ब्रोकरेज पकडला तरी सुद्धा 1400 रुपीज आपण आजच्या दिवसामध्ये कमवलेले आहेत। आता ट्रेड घेतलेला कुठे होता ते सुद्धा दाखवतो मी तुम्हाला। बँक निफ्टीमध्ये आपण आज ट्रेड घेतलेला होता। येस, एक मिनिटचा चार्ट आहे आणि बँक निफ्टी आज ओपन झालेली होती 20 तारीख। येस, आता बघा बँक निफ्टीमध्ये ज्यावेळी ओपन झाली त्यावेळी कॉन्सोलिडेशन खूप वेळ झाला बँक निफ्टीमध्ये आणि आज सकाळपासूनच व्ह्यू जो होता तो अपसाईडचा होता। अपसाईडचा व्ह्यू का होता त्याचं सुद्धा रिझन सांगतो मित्रांनो। बँक निफ्टी ओपन झालेली आहे इथे। आता तुम्ही आधीच्या 2-3 दिवसांचा चार्ट जर पाहिलात ना तर आधीच्या 2-3 दिवसांमध्ये इथे बँक निफ्टीने सपोर्ट घेतलेला होता, इथे सपोर्ट घेतलेला होता चांगला। त्यामुळं हा जो एरिया आहे हा सपोर्टचा एरिया तयार झालेला होता ऑलरेडी, राईट। असो, अर्जंट कॉल होता। तर सांगायचा पॉईंट काय आहे की आधीच बँक निफ्टीने इथून एक चांगली अपसाईडला रॅली दिलेली होती, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा चांगली अपसाईडला रॅली दिलेली होती, सपोर्ट घेतलेला होता आणि आज सुद्धा बँक निफ्टी ओपन झाल्यानंतर इथे सस्टेन करत होती। सो सर्वप्रथम सपोर्ट असल्यामुळे डोक्यात काय होतं की इथे चांगल्या प्रकारे अपसाईडला रॅली येऊ शकते, त्याची हायेस्ट प्रोबॅबिलिटी। आणि त्याच्याबरोबरच आधीपासून जर आपण बघितलं काही दिवसांपासून बँक निफ्टीमध्ये बाईंग मोमेंटम जे आहे ते खतरनाक येते। सो बायस पहिल्यापासूनच बाईंग साईडला आहे, ऑलराईट। आणि त्याच्या पुढची गोष्ट जर आपण आणखी हाय टाइम फ्रेमला गेलो आणि हाय टाइम फ्रेमला जाऊन बघितलं तर बँक निफ्टीमध्ये हा जो डबल बॉटम पॅटर्न तयार झालेला आहे त्याच्यामधला हा बॉटम जो आहे तो खाली आहे आणि हा बॉटम जो आहे तो वरच्या साईडला आहे थोडासा। सो आपण हे म्हणू शकतो की इथून बाईंग मोमेंटम जे आलेलं आहे ते कंटिन्यू होऊ शकतं आणि नेकलाईन ब्रेक होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत। ही तिसरी एक पॉसिबिलिटी होती आणि या सगळ्या गोष्टींमुळे बँक निफ्टीमध्ये आपण आज बाईंग साईडचा ट्रेड प्रेफर केलेला होता। आता ट्रेड घेतला कुठे हे सुद्धा सांगतो। 1 मिनिट चार्टवर येऊयात आपण। 1 मिनिट चार्टवर आल्यानंतर तुम्हाला दिसेल की बाईंग मोमेंटम सस्टेन केल्यानंतर बाईंग मोमेंटम आल्यानंतर हा जो अपसाईडचा जो ट्रेड आहे तो आपण कम्प्लीट सोडलेला होता। ठीक आहे, सोडला का? कारण बाईंग मोमेंटम आल्यानंतर हा जो पर्टिक्युलर आदल्या दिवशीचा जो क्लोजिंग आहे आणि आजच्या दिवशीचं ओपनिंग जे आहे ते दोन्ही एकाच पॉईंटला झालेलं होतं। सो आजच्या दिवशीचं ओपनिंग सुद्धा ब्रेक होणं महत्त्वाचं होतं आणि कालच्या दिवशीचं क्लोजिंग सुद्धा ब्रेक होणं महत्त्वाचं होतं, नाहीतर ह्या दोन्ही गोष्टींचा इथं रेजिस्टन्स घेऊन मार्केट पुन्हा खालच्या साईडला आलं असतं। सो हे ब्रेक झाल्यानंतर 100% पॉसिबिलिटी तयार झाली की आज मार्केट राहील बाईंग साईडला। त्याच्यानंतर एक स्मॉल ट्रेंड लाईन आपण इथे आखली, ह्याचा ब्रेकआउट दिला। ह्याचा ब्रेकआउट दिल्यानंतर मार्केट माघारी फिरते की नाही पुन्हा हे चेक करण्यासाठी थोडा वेळ थांबलो आणि मार्केटमध्ये ह्या पर्टिक्युलर कॅन्डलचा ब्रेकआउट देणारी कॅन्डल जी आहे ही कॅन्डल जिथं तयार झाली तिथं आपण हाय साईडला ट्रेड घेतलेला होता। हाय साईडला ट्रेड घेतल्यानंतर इथे क्लोजिंगला ट्रेड घेतला। त्यानंतर हा जो आधीचा लो आहे हा आधीचा लो हा स्विंग लो हा आपला स्टॉप लॉस होता आणि 1:2चं आपलं टार्गेट होतं आणि 1:2चं टार्गेट आपलं काही मिनिटांमध्येच अचीव्ह झालेलं होतं। ठीक आहे, सो हे 1:2चं टार्गेट अचीव्ह झाल्यानंतर आपण इथे बाहेर पडलो। 1449 रुपीजचा आपण प्रॉफिट बुक केला, बाहेर पडलो आणि त्याच्यानंतर दिवसभर तुम्ही जर पाहिलं तर बँक निफ्टीनं बाय ऑन डिप जिथे जिथे डिप आलेला आहे तिथे प्रत्येक ठिकाणी बाईंग ही मोमेंटम आलेली आहे। फक्त बँक निफ्टी आज दिवसभर एवढीच करत होती। जिथे जिथे इथे मोठा डिप आला त्या मोठ्या डिपला कव्हर करण्यासाठी तेवढंच मोठं अपसाईडला बाईंग मोमेंटम आलेला आहे, राईट। सो सांगण्याचा इश्यू असा की आज मार्केट कंटिन्युअसली अपसाईडला
होतं. दुसरी गोष्ट, आता जर आपण उद्याचं अनालिसिस पाहिलं मित्रांनो, तर उद्याच्या अनालिसिसमध्ये 15 मिनिटाच्या चार्टवर जातो बेस्ट वे. उद्याच्या अनालिसिसमध्ये आपल्याला काय पाहायला भेटतं की ऑलरेडी इथं ट्रेंड लाईनला तर ब्रेक केलेला आहे, नो डाऊट इन दॅट. ओके, ट्रेंड लाईनला तर ब्रेक केलेला आहे, पण तुम्ही जर पाहिलं तर हा जो रेझिस्टन्स आहे, ह्या रेझिस्टन्स पासून मार्केट जितकं खाली पडलेलं आहे त्याच पर्टिक्युलर रेझिस्टन्सला मार्केट येऊन सस्टेन केलेलं आहे. ओके, क्लोजिंग तिथंच दिलेलं आहे मार्केटनं. तुम्ही जर पाहिलं तर ह्या रेझिस्टन्सला मार्केट येऊन थांबलेलं आहे. सो उद्याचं ओपनिंग जे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. उद्याचं ओपनिंग सपोजली जर साइडवेज ओपनिंग झालं, राईट, उद्याचं ओपनिंग जर साइडवेज ह्याच एरियामध्ये झालं तर आपल्याला थांबावं लागेल प्राइस ऍक्शन तयार कशी होतीये हे पाहण्यासाठी. प्राइस ऍक्शन तयार झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला अपसाईडची मुवमेंट मिळू शकते, राईट. पहिल्यांदा साइडवेज ओपनिंग झाल्यानंतर सपोजली आपल्याला एखादी डाऊनसाईडची मुवमेंट मिळाली तर ह्याच पर्टिक्युलर ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेऊन मार्केट पुन्हा एकदा अपसाईड जाऊ शकतं. इथे सुद्धा प्राइस ऍक्शन आपल्याला पाहावे लागणार आहे, राईट. आणि तसे बघायला गेलं तर हा रेझिस्टन्स सुद्धा आहे इथे, राईट. इथून मार्केट खाली फिरलेलं होतं आणि हा जो सपोर्ट आहे, हा रेझिस्टन्सचा सपोर्ट इथे जो तयार झालेला आहे, इथून मार्केट पुन्हा वर गेलंय. सो हा एरिया सुद्धा सपोर्ट घेण्यासाठी चांगला आहे. इनफॅक्ट आता ही केस झाली साइडवेज ओपन झालं तर फक्त आपण बाईंग साईडची मुवमेंट बघणार आहे प्राइस ऍक्शन तयार झाल्यानंतर, राईट. आता याच्या पुढची गोष्ट, जर मार्केट गॅप ओपन झालं, इथं ओपन झालं तर पॉसिबिलिटी मित्रांनो खूप जास्त आहे की इथूनच मार्केट अपसाईडला सर्ज होईल. मार्केट आता पुन्हा डाऊनसाईडला येणार नाही, कारण हा जो रेझिस्टन्स आहे हा रेझिस्टन्स मार्केटनं ऑलरेडी ब्रेक केलेला आहे. सो मार्केट ह्या रेझिस्टन्सचा सपोर्ट घेण्यासाठी पुन्हा येणार नाही आणि स्टॉप लॉसेस जे आहेत ते खूप खालच्या साईडला आहेत, इकडे आहेत, राईट. सो स्टॉप लॉसेस खाण्यासाठी मार्केट 200-300 पॉईंट हाईट झाली तर 500 पॉईंटच्या आसपास जाऊ शकतात, पण हजार पॉईंट मार्केट स्टॉप लॉस खाण्यासाठी येत नाही. ॲज सिम्पल ॲज दॅट. त्याच्यानंतर इथे केस कुठली तयार होते, बाईंग साईडचीच तयार होते. जर मार्केट गॅप डाऊन ओपन झालं, राईट, गॅप डाऊन ओपन झालं इथं ह्या लेवलला किंवा ह्या लेवलला जरी ओपन झालं तरी सुद्धा इथे सुद्धा सपोर्ट आहे, ट्रेंड लाईनचा इथे सपोर्ट आहे, त्यामुळं सपोर्टमुळं मार्केट अपसाईडला राहण्याचे चान्सेस जास्त आहेत. सो उद्याचे सगळे ट्रेड जे असणार आहेत ते आपण फक्त आणि फक्त अपसाईडला ट्रेड कसा मिळतोय, बाईंग साईडला ट्रेड कसा मिळतोय ह्याच्याबद्दलच आपण ट्रेड घेणार आहोत. डाऊनसाईडचा व्ह्यू बिलकुल नाही आहे. ओके, असो तर उद्या पॉसिबिलिटी जास्त आहे की उद्या सुद्धा मी ट्रॅव्हलिंगमध्ये असेल, त्यामुळे प्रोबॅबिलिटीज आहे की ट्रॅव्हलिंगमध्येच माझा व्हिडिओ तयार होईल आणि उद्या पॉसिबिलिटी कमी आहे की व्हिडिओ अपलोड करू शकेन. तर पण मी नक्की तुम्हाला सांगेन की ॲनालिसिसमध्ये नक्की काय होतं ते. ओके, तुम्ही जर सकाळपासून 2 दिवसांचं जर तुम्ही बघितलं, 2 ते 4 दिवसांचा ट्रेंडिंग मुवमेंट बघितलं मित्रांनो, तर 14 तारखेपासून आजपर्यंत कंटिन्युअसली मार्केटनं एकाच साईडला रॅली दिलेली आहे 2000+ पॉईंटची. दिस इज सिग्निफिकंट मूव, व्हेरी सिग्निफिकंट मूव, विदाउट एनी मेजर रिट्रेसमेंट. प्रत्येक ठिकाणी मार्केट जिथे जिथे डाऊन साईडला जाते तिथे तिथे बाय ऑन डीप हा सेटअप जो आहे तो तयार होतोय मार्केटचा. ह्याच्या पुढची गोष्ट, निफ्टी जर पाहिलं तर फ्रँकली स्पीकिंग निफ्टीनं खरं डिसअपॉइंट केलं सकाळपासूनच, राईट. कारण बँक निफ्टी जिथे अपसाईडला सर्च करत होती तिथे निफ्टी मात्र कंटिन्युअसली कॉन्सोलिडेट करत होती. किती वाजेपर्यंत? 12 वाजेपर्यंत कॉन्सोलिडेशन चालू होतं निफ्टीचं, राईट. 12 वाजल्यानंतर निफ्टीनं अपसाईडला एक मुवमेंट दिली, पण ही मुवमेंट सस्टेन होऊ शकली का? बिलकुल नाही. हा आधीचा जो कॉन्सोलिडेशनचा एरिया होता, ह्या कॉन्सोलिडेशनच्या एरियामध्येच निफ्टीनं स्वतःचा रेझिस्टन्स घेतला, पुन्हा एकदा अपसाईडला जाण्याचा ट्राय केला, पण झाला नाही, सक्सेसफुल झाला नाही. आणि त्याच्यानंतर हा आधीचा लो जो तयार झालेला आहे ह्याचा ब्रेकडाऊन देऊन निफ्टी खाली आली. बँक निफ्टीनं जसं सेकंड हाफमध्ये अपसाईडला जायला सुरुवात केली तसं निफ्टीनं सुद्धा हा पर्टिक्युलर सपोर्ट जो आहे तो सस्टेन केला आणि अपसाईडला जायला सुरुवात केली. ऑलमोस्ट एका ब्लॉकमध्येच निफ्टीनं मुवमेंट दिलेली आहे. नॉट ॲट ऑल, आय मीन काय, आय डोंट अंडरस्टँड. मी निफ्टीमध्ये आधी ट्रेड करायचं, तुम्ही बँक निफ्टीमध्ये घुसलेलं आहे ह्या गोष्टीमुळे. कारण निफ्टीमध्ये ना मला तो रिस्क रिवॉर्ड रेशोज अचीव होत नाही. फ्रस्ट्रेटिंग थिंग, व्हेरी फ्रस्ट्रेटिंग थिंग. बँक निफ्टीमध्ये बघा
अपसाईडला मोमेंटम द्यायला सुरुवात केली की बँक निफ्टी थांबतच नाही. कॅन्डल्स बघा कसल्या खतरनाक बनतायत, राईट. आता 5 मिनिटाच्या कॅन्डलवर एंट्री घ्यायला गेलं तर 5 मिनिटाच्या कॅन्डलवर एंट्री बँक निफ्टीमध्ये भेटणार नाही. त्यामुळे आपण काय करतो, 1 मिनिटाच्या कॅन्डलवर जातो सरळ सरळ आणि आपला प्राइस ॲक्शनचा ट्रेड जो आहे तो प्राइस ॲक्शनचा ट्रेड आपण एक्झिक्यूट करतो. ॲज सिम्पल ॲज दॅट. ओके, तर आजचा व्हिडिओ इथंच थांबूयात मित्रांनो. आय होप तुम्ही एन्जॉय केला असेल व्हिडिओ. तुम्हाला काही ना काहीतरी लर्निंग याच्यातून मिळाली असेल. जर तुम्हाला काही पर्टिक्युलर गोष्टींबद्दल माहिती हवी असेल शेअर मार्केटमध्ये तर मला नक्की सांगा, कमेंट करून सांगा. मी त्या पर्टिक्युलर व्हिडिओवर नक्की, त्या पर्टिक्युलर कमेंटवर नक्की एक व्हिडिओ बनवण्याचा ट्राय करेन. थँक्यू व्हेरी मच फॉर युअर अटेन्शन अँड उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पुन्हा एकदा भेटूयात. थँक्यू व्हेरी मच. जय श्रीराम.